मंडळी नमस्कार. मंडळी काल राज्यभरामध्ये देशभरामध्ये विजयादशमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. त्या निमित्ताने राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर 5 महत्वाचे राजकीय मेळावे पार पडले आणि या 5 राजकीय मेळाव्यांपैकी 2 तुलनेने कमी महत्वाचे म्हणजे तुलनेने तरुण असलेले किंवा त्याला मर्यादा एक आहे तो सावरगाव इथे झालेला पंकजा मुंडे यांचा मेळावा आणि दुसरा मनोज जरांगे यांचा झालेला मेळावा. त्याचे राजकीय अर्थ तसे मर्यादित आहेत, म्हणजे काही विभागांपुरतेच मर्यादित आहेत. मात्र उरलेले जे 3 मेळावे आहेत, या 3 मेळाव्यांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यातला महत्वाचे 2 मेळावे होते आणि अर्थात ते मेळावे होते ते शिवसेनेचे होते. त्याच्यामध्ये शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर एक उद्धव ठाकरेंचा मेळावा जो मुंबईमध्ये पार पडला आणि दुसरा शिंदेचा मेळावा तो देखील मुंबईमध्येच पार पडला पण वेगळ्या ठिकाणी पार पडला. पहिला मेळाव्याबद्दल आपण बोलूया. ठाकरेंच्या मेळाव्याबद्दल तो शिवाजी पार्कमध्ये पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांनी मेळावा तो सुरू केलेला होता. अनेक वर्षांपूर्वीची त्यांची परंपरा आहे आणि चिखल असताना पाऊस असताना हा मेळावा पार पडला, याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं. या मेळाव्यामध्ये त्यांनी राजकीय भाष्य केली. त्या भाष्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने एक भाष्य केलं. दुसरं भाष्य केलं त्यांनी तर आम्ही एकत्र आलो, म्हणजे ठाकरे बंधू 2 एकत्र येण्याची जी चर्चा आहे त्यांना पुन्हा त्यांनी एकदा पुनरुच्चार केला या गोष्टीचा आणि एकत्र आलेलो आहोत ते मराठी भाषेच्या निमित्ताने, ती एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहोत असं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या बाजूला आम्ही ठामपणे उभं राहू, शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू अशा पद्धतीचा इशारा दिलाय. मात्र लक्ष जे होतं ते मुंबई महापालिकेवरती होतं. दुसरा मेळावा जो होता तो शिंदे यांच्या शिवसेनेचा होता. तो नेस्को मैदानामध्ये पार पडला, बंदिस्त मैदानामध्ये पार पडला. त्यांनी आधीच जाहीर केलेलं होतं की आमचा मेळावा हा मर्यादित असेल, MMR रिजन पुरता असेल, बाकीच्या सगळ्यांचे शिवसैनिक आहेत ते पूरग्रस्तांसाठी मदत करतील असं त्यांनी आधीच जाहीर केलेलं होतं. त्यामुळे संख्याबळ दोन्ही ठिकाणचं न पाहता आपण त्याच्यामध्ये राजकीय वक्तव्य काय झाली ते पाहूया. शिंदे यांनी जी वक्तव्य केली ती संपूर्णपणे त्यांचं म्हणणं असं होतं की दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी सुद्धा आम्हाला काही फारसा फरक पडत नाही, त्यावेळेला आम्ही पाहून घेऊ. त्यांचं संपूर्ण लक्ष पुन्हा एकदा त्यांनी मुंबई आणि MMR रिजनवरती केंद्रित केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि शिवसैनिकांना पुन्हा एकदा लढायचं आणि निवडणुका जिंकायचं आवाहन केलेलं आहे. तिसरा मेळावा जो होता तो महत्वाचा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा मेळावा पार पडलेला आहे. याच्यामधल्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. एक दलाई लामांचा संदेश त्यांनी वाचून दाखवला. लडाखच्या पार्श्वभूमीवरती तो संदेश महत्वाचा होता. दुसरा विषय जो होता तो एक राहण्याचा होता, म्हणजे जाती पंथामध्ये विभागलं न जाण्याचा होता. आणि तिसरा मेळावा जो होता तो अमेरिकन टॅरिफच्या संदर्भामध्ये स्वदेशीचा नारा देणारा होता. त्यामुळे हे सगळे मेळावे आपण जर एकत्रित पाहिले तर हे मेळावे त्यांच्या अनुयायांना निश्चितपणे विचारांचं सोनं देणारं होतं. त्यांना हे जे सोनं आहे हे विचारांचं सोनं जे आहे ते त्यांच्या अनुयायांना निश्चितपणे महत्वाचं असणार आहे.